काहीच स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये. तर आता वाजले सकाळचे 8:30. तर आता निघालोय आम्ही दर्शनासाठी ओंकारेश्वरच्या मंदिरात. तर आम्ही काहीतरी 10-11 11:30 वाजता रूम घेतलेली. तर रूममध्ये आराम वगैरे केला, जेवण वगैरे आलो, मग नंतर झोपलो आणि सकाळी उठलो आणि आता निघालो. अंघोळ वगैरे केली आणि आता निघालो दर्शनासाठी. तर चला जाऊया दादा आपण दर्शनाला. तुम्ही मागचा ब्लॉग आपला बघितलाच असेल. आता हा ब्लॉग पण तुम्ही कंटिन्यू राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. सो चला मंदिरामध्ये गेल्यावर भेटू. सो बाय बाय भावांनो. आज सॅटर्डे संडे असल्यामुळे आता 2 दिवस इकडे खूपच क्राऊड आहे. बघा ट्रॅफिक लागले. जिथनं निघालो 5 मिनिटावर आलो लगेच ट्रॅफिक लागले. आता इथनं तरी मंदिर किती किलोमीटर असेल जय मंदिर इथनं किती किलोमीटर आहे? 3 ते 4 किलोमीटर. तिथपर्यंत अशीच ट्रॅफिक लागणार आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता आता ट्रॅफिकमध्ये अडकलोय. आता जाऊया मंदिरामध्ये आणि भेटूया. तुम्हाला दाखवतोय आजचे सीन खूप भारी भारी आहेत. काय तिकडे कशाने ते पाण्यातून जायला लागते ना मंदिरात. बोटीमधनं जावं लागतं. ते मतलब म्हणजे एकदम असं भारी वाटतं. आपण बघितलं आहे मोबाईलमध्ये, प्रत्यक्ष आपण ते जाऊन बघणार आहोत. ते असं अनुभव घेणार आहेत. तर ठीक आहे चला गाईज जाऊया आपण. बोटीमधनं जावं लागतं मंदिरामध्ये असे बोलतात. व्हिडिओ वगैरे बघितलेले आहेत. तर चला जाऊया आपण मंदिरामध्ये आणि मग तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. भेटूया. तर चला. हर हर महादेव. तर आता फायनली आपण आलोय. कसं वाटतंय तुम्हाला? काय इकडचा अनुभव वगैरे? अनुभव आता अजून तर घेतला नाही. आता जाणार तेव्हा घेणार तेव्हा बघणार. तर चला गाईज जाऊया आता आपण. इकडनं सरळ जायचंय. गर्दी तर खूप आहे म्हणून गाडी इथेच लावले. तर चला जाऊया आपण मंदिरात आणि मंदिरात गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आपण गाडीची जागा चेंज केली. पूर्ण रस्ता ओपन झालाय. इकडे गाडी लावली एकदम पद्धतशीर. तर जाऊयात आपण मंदिराच्या दिशेने. तर चला गाईज जाऊया आता आपण दर्शनासाठी. चला जाऊया आता आपण. सो पहिलाच एक्सपिरियन्स आहे आपला. तर खूप असं मजा वाटते बघायला दुसरे बाबा की नगरी में आने के बाद मन को शांति मिल जाती है. चाय नाश्ता करूया आपण. तुम्ही बघा ना गाईज. मनीष बघा कसं दिसतं बघा. खाली बघ. तर गाईज इथे येत असाल. हे MP जरी असलं तरी आपलं गावठीच आहे इथे. हा इथे गावठीच इथे हे बघ ना गावठी गावठीपेक्षा खालचा. हे आपलं गावठी तरी बरं. तर चला गाईज नाव काय आहे? या नदीचं नाव नर्मदा नदी आहे. खूप सुंदर हे गाईज हा दृश्य बघा. 3 दरवाजे सोडलेत डॅमचे. क्राऊडच बघ. काय 2 मिनिटं. काय विकास आहे? मयूरला विचार. काय या नदीची काय वैशिष्ट्य वगैरे काय आहे? या नदी जो स्नान करतोय ना, हा निर्मला नदी. हा या निर्मला नदी आहे ना. बरं काय वैशिष्ट्य वगैरे काय आहे या नदीचं? या नर्मदा नदी म्हणून ओळखलं जातोय. याच्यामध्ये जो स्नान करतोय ना पूर्णपणे बोलतात नाही पूर्ण पवित्र होऊन जातो. तर आता मी जाऊन स्नान करणार आहे ते. ठीक आहे. तर निघालो आता आपण नदीच्या इथनं. थोडं फोटोशूट वगैरे केला आणि निघालो आता आपण दर्शनाच्या दिशेने. तर बघा दोन्ही साईडनं मार्केट आहे. इथनं सरळ गेलं ना, सरळ जाऊन लेफ्ट तिकडंच नदी आहे आणि तिकडनं आलं तिथनं सरळ जाऊन आता हा शेड सोडला की लगेच ब्रिज आहे. त्या ब्रिजवरनं आपल्याला जायचं आहे. ब्रिजवरनं त्या साईडला गेलं की लगेच लेफ्ट साईडला जाऊन लगेच मंदिर आहे. इथे अनुभवू शकता तुम्ही. हे बघा टेबल ठेवतोय कॅमेरा. ब्रिज बघा. काही खूप जरा हे पूर्ण ह्या तारांच्यावरच आहे फक्त. डिपेंड मध्ये काहीच नाही आहे. याच्या सहाऱ्यावर आणि त्या टोकात आहे त्याच्या सहाऱ्यावर आणि या तारांच्या सहाऱ्यावर आहे फक्त. बाकी काहीच नाही. समज इथे काय असं हे झालं तर डायरेक्ट स्वर्गाचं दर्शन. स्वर्ग इथे पोच नाही हे बोलू शकत नाही आपण. ज्या बाबांच्या याच्यामध्ये पाय ठेवलंय तर आपल्याला कसलीच भीती नाही.
काहीच होऊ शकत नाही आपल्यासाठी. बोल्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे बोल्या शंकरा शंकरा हे बोल्या शंकरा महादेवा हे बोल्या शंकरा गळ्यामध्ये रुद्राच्या माला हो लावित भस्म कपाला हो गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माला लावित भस्म कपाला हो आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे बोल्या शंकरा शंकरा हे बोल्या शंकरा महादेवा हे बोल्या शंकरा भोलेनाथ आलो तुझ्या दारी कुठे दिसे ना पुजारी हो भोलेनाथ आलो तुझ्या दारी कुठे दिसे ना पुजारी आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची देवळा शंकरा शंकरा हे बोला शंकरा महादेवा हे बोल्या शंकरा महादेवा शंभो मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी शंभुनाथ शंकरनाथ रे ओम नमः शिवाय शंभो ओम नमः शिवाय बेटी गंगा काम मेरा हो जाता गंगा नाम तेरा जब लेता ता 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 महादेवा शंभो नमो पार्वती पते पण आपलं दर्शन झालंय आपण इथे थांबलोय आता एक्झिटला हा एक्झिट आहे गर्दी बघ, अजून खूप क्राऊड आहे इथं वर पण एक हॉल आहे वर खाली पण एक हॉल आहे हा एक्झिट आहे मयूर दादा जय वगैरे अजून आले नाही ते येत आहेत त्यांचा वेट करत थांबलोय आपण इथे सो चला आता ते येतील तेव्हा आपण निघूया डायरेक्ट चला तोपर्यंत बाय बाय ये अंगूठी साधु महाराज लाल बाबा शनि मंगल अमावस्या के दिन पूजा पाठ करके बनाते हैं। मेष राशि के लिए लाल पत्थर, वृषभ राशि के लिए सफेद पत्थर, मिथुन राशि के लिए हरा पत्थर, कर्क राशि के लिए सफेद। साधु महाराज लाल बाबा शनि मंगल अमावस्या के दिन पूजा पाठ करके ये अंगूठी बनाते हैं। मेष राशि के लिए लाल पत्थर, वृषभ राशि के लिए सफेद पत्थर, मिथुन राशि के लिए हरा पत्थर, कर्क राशि के लिए सफेद पत्थर, सिंह राशि के लिए लाल माणिक पत्थर, कन्या राशि के लिए हरा पत्थर, तुला राशि के लिए सफेद पत्थर, वृश्चिक राशि के लिए लाल पत्थर, धनु राशि के लिए पीला पत्थर, मकर राशि के लिए नीला पत्थर, मीन राशि के लिए पीला पत्थर। गाईस भावना आपण आलोय तिकडनं मंदिराकडे गेलेलो मंदिराकडनं आलोय आपण इथे विष्णू मंदिरामध्ये बसलोय आपण आपण आता इथे थोडा आराम करण्यासाठी बसलेलो आहोत सर्व खूप छान असं सर्वांनी एकदा आयुष्यात आपल्या या जीवन प्रवासात एकदा तरी ओंकारेश्वर या ठिकाणी आलं पाहिजे खूप सुंदर असं आहे आता आम्ही इथून थोड्याच वेळात लगेच मामलेश्वर मंदिर इकडे जाणार आहोत जय हिंद जय भारत तर महिला आपला आतापर्यंतचा प्रवास आणि या मंदिराबद्दल काय वाटतं तुला बोलायचं तेवढं कमीच आहे इथे ज्यावेळी आपण ह्या ठिकाणी पाय ठेवलं तेव्हा साक्षात ओंकारेश्वर प्रकट झाला असं मला तरी वाटतंय कारण इथे बसलोय ना जेव्हा मी मुखदर्शन घेतलं पूर्ण मनापासून असं एवढं जबरदस्त वाटलं की एकदम अति उत्तम इथे म्हणजे आयुष्यामध्ये एकदा तरी ओंकारेश्वर दर्शनासाठी आलंच पाहिजे भावांनो आता आपण बसलो इथे विष्णू मंदिर आहे विष्णू मंदिरात बसलो आपण दर्शनासाठी हा प्रणय आहे इथे बसलाय
तर आपण बसलोय मध्ये थोडासा आराम वगैरे करून झाला की आपण निघू पुढच्या प्रवासाला. आता आपण आलोय बोट मध्ये, पाहूया पहिलाच आपल्याला एक्सपिरियन्स इकडं. तर बघू शकता तुम्ही, हवा घाबरतो, कोट मागतो, लाईव्ह जॅकेट पाहिजे त्याला. जय पहिले बोलत होता माझं स्वप्न आहे, बोलतो मला बोटीत बसायचे ना, आता बोलतो नको, बोलतो मग घाबरतो. तो गाई चला जाऊया आपण, राऊंड मारून येऊया. खूप मागातली सवारी आहे आपली. सो जाओ. ये देखो हमारा बोट का ये देखो, ये ड्राइवर है, पायलट है हमारा. नाम विशाल. विशाल बोट वाला, विशाल बाबा वाला. तो गाइस, सो हम अभी जाते हैं, ऐसा घूम के आते हैं, फिर वहां से आके हम निकल जाते हैं. सो चलो बाय बाय. तो चला गाइस, निघूया आपण. वाह तावडे बघा गाइस. इकडे पुढे गेले तर इकडे संगम आहे. हा इकडे मंदिर आहे कसला तरी, आणि तो मेन मंदिर. बघा दादा, बोटीन बसलो. इकडे बघा रे, इकडे बघा सगळे. तर भावांनो, नर्मदा नदीमध्ये स्नान करून आता इथे बघा, इथे नर्मदा नदी आहे, तिथे पुढे जाऊन संगम होतो. आपण बोटीने वगैरे जाऊन आलो. तर इथे बघा तुम्ही, लगेच बॉटल वगैरे फाडून म्हणजे गाडी धुवायला घेतल्यात. आपल्याला गाडीने एवढं लांब आणला, गाडीच्या सहाऱ्यामध्ये आपण आलो, त्याच्यामुळे आता गाडीचे पण काहीतरी साफसफाई केली पाहिजे ना, त्याच्यामुळे गाडीला पण एवढ्या गंगेचं स्नान द्यायचं घेतलंय. खूप मेहनत जयची, बघू शकता तुम्ही, फार चोलून घसायची घेतली. तर चला गाईज, आता आपण इथनं निघणार आहेत, आणि इथनं निघालो की आपण डायरेक्ट जाणार आहेत आता उज्जैनला. तर आता मध्ये मोबाईल आता स्विच ऑफ होत झालाय, तर आता डायरेक्ट इथनं आपण उज्जैनला भेटू. मध्ये कुठे आलोच, थांबलोच तर दाखवू, नाहीतर डायरेक्ट उज्जैनला गेल्यावर भेटू. सो चला बाय बाय. आता आपण थांबलोय जेवायला. तर हा बघा, हा हॉटेल पंजात्रा. तर आता आपण इथे जेवायला थांबलोय. तर गाडी आपली लावली तिकडे पार्किंगमध्ये. हॉटेल बघा गाईज, मस्त छान हॉटेल है. उज्जैन जा रहे हैं ओमकारेश्वर से, और अभी जाते जाते हम अपने को एक यहाँ का फेमस होटल है, और होटल का नाम है #पंचतारा. ये इंदौर से करीब 5 किलोमीटर आगे, 5 से 6 किलोमीटर आगे है होटल पंचतारा. और आपने एक कप्तान जी आप बताओ. मैं आपका ऑर्डर रिपीट बताता हूँ, पहले पूरा आपका ऑर्डर सुनिए. आपका हमारा ऑर्डर बताएंगे, बट तुम्हारे यहाँ पे क्या स्पेशल है और क्या बिकता है? स्पेशल है पनीर पंजाबी, रेड ग्रेवी में रहेगा, डीप फ्राइड रहेगा, और मीडियम स्पाइसी रहेगा. और ये पहली बात तो ये है, ये होटल मतलब जब अपना 1950 से तब से रिनोवेशन का भी बड़ा होटल बना है, बहुत साल मतलब अभी कम से कम 75 ईयर्स हो गए होटल को, राइट. तो कभी भी आना है तो होटल पंचतारा यहाँ पे आ जाओ, और पक्का खाना खा के जाना. अगर सब्जी पसंद नहीं आई, पनीर पंजाबी, तो पैसा मत देना. तो गाइस अभी तक यहाँ पे रुकते हम लोग, आप कंटिन्यू करो. ओके. अशा प्रकारे हा हॉटेल आहे. इंदोरवरनं निघाले ना की 5 किलोमीटरवरच आहे पुढे. हायवेच्या लेफ्ट साईडलाच आहे. एक नंबर आहे हॉटेल. बाहेरनं तर एक नंबर दिसतं, आणि इथला आतमधला मॅनेजमेंट पण एक नंबर आहे. तर आता टेस्ट वगैरे घेऊ इथली, आणि मग तुम्हाला भेटेल. तर चला. तर गाईज, स्टार्टर म्हणून आपण मंचावी शपथ खतरनाक. काय कसं काय टेस्ट बाबतीत एक नंबर भाई, एक नंबर. तर गाईज, आपली नेक्स्ट ऑर्डर आलेली आहे. काय नाव काय आहे डिशचं?
पनीर व्हेज स्पेशल. क्रिस्पी. व्हेज क्रिस्पी बघू शकतो मी किती डिलिशियस दिसतंय गाईज. हे घे, टिश्यू घे. नेक्स्ट ऑर्डर पण आलेली आहे. स्टार्टर पापड अँड सॅलड. सो गाईज इथली सर्विस एवढी फास्ट आहे ना, स्टार्टर संपता तिथं ऑर्डर येऊन जाते. अरे भाई यूट्यूब आहे यूट्यूब. कशी होती सूपची टेस्ट? एक नंबर. तर आपण निघालोय तो हॉटेलमध्ये. आपलं आपलं कमीत कमी बिल काय जय आपलं बिल किती झालं तिकडे? 4,000 जय हा. आपलं बिल आपलं तिकडे बिल झालं 4,716 रुपये. 4,700. आणि आपण 300 रुपये त्या वेटर लोकांना बाकी टिप दिलेली. टेस्ट नुसार बिल एकदम आपलं परफेक्ट झालं. एक नंबर. हो टेस्ट नुसार म्हणजे असं समजा का आपण जेवढं ते वर्थ होते पैशांना वर्थ होत आपल्या. काय विकास दादा काय बोलतो काय नाही पांडा बघतो बघतोय बघ. यार हे तुम्ही मयूरला विचारा, मयूर सांगेल. मयूर सर आता बोलायला गेलं तर ना आपल्याकडचा सूप जो आहे ना तो इथे भेटतच नाही. जेवणाचं सूप. पहिल्यांदा- असं बोला ना तुम्ही, जेवणाचं सूप. जेवणाचं सूप कसा बोलता येईल तो? मी सूपचा विषय लावलाय. सूप बरोबर बोलला आता. नाही बरोबर. समजून घे ना असाचा प्रॉब्लेम आहे ना. नाही मयूर सर सांगा ना टेस्ट बद्दल. मयूर सर कंटिन्यू. मयूर सर कंटिन्यू. काय बोलायचं होतं माहिती का? असा सूप कुठे भेटत नाही. ऐकला ठीक आहे म्हणजे मयूर सर कंटिन्यू. फायनली आता आपण पोचलोय उज्जैन मंदिर इकडेच आहे बॅक साईडला. ही आपली गाडी आणि ही MH05 भिवंडीची आहेत बघत ते. तर आता आपण इथनं जाऊया आपल्या हॉटेलवर. जाऊया तर आपण रूमवर गेलो की मोबाईल तुझा आहे का? अभी हम निकल रहे हैं हमारे होटल के लिए. ये कमल है. कमल भाई हाई करो जरा एक बार. तो अभी हम जा रहे हैं होटल पे. ये सामान वगैरह रखने के लिए जा रहे हैं हम होटल पे. हाँ है आपला हॉटेल पद्मा पॅलेस. तर जाऊया आपण हॉटेलमध्ये. आता आपण रूममध्ये आलोय आपल्या. झोपूया आता आणि मग डायरेक्ट उद्या भेटूया. सो चला बाय बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर जय श्री महाकाल. ओम नमः शिवाय. तर अंघोळ वगैरे झाले आता सगळ्यांची. सर्वांनी तयारी वगैरे केली. आता आपण निघतोय दर्शनासाठी. सो जाऊया आपण. बघा कसा दिसतोय तुमचा भाव. हिरो दिसतो काय? चला जाऊया आपण आता. बॅगा वगैरे भरल्यात. आता आपण गाडीमध्ये घेऊन जाऊया. गाडीमध्ये टाकू आणि आपण जाऊया दर्शनासाठी. सो चला काय जातोय आता आपण. निघतोय पार्किंगमध्ये आपली गाडी लावली तिकडं. पहिले गाडी रस्त्यावर होती. सकाळी गेलो आणि पार्किंगमध्ये गाडी लावून आलो. आता जाऊ आपण बॅगा वगैरे घेऊन पार्किंगमध्ये ठेवू आणि मग निघू दर्शनाला डायरेक्ट. तर मित्रांनो अतिशय सुंदर मंदिर आहे आणि अतिशय स्वच्छता आणि गर्दी तर आहे भरपूर आहे. क्राऊड बघा. मंदिर आहे ना, मंदिर एक नंबर आहे. इकडचा वातावरण पण एक नंबर आहे आणि इकडचा जरा स्ट्रक्चर वगैरे बघा ना तुम्ही. तर आता एवढं फिरायचं ना. बाकी बरंच काय काय फिरण्यासाठी इकडं. दर्शन तर आपलं झालं मगाशी. दर्शन करून आलो. मोजून 15 मिनिटामध्ये दर्शन झालं आहे आपलं. तर चला जाऊ आपण तिकडे फिरूया जरासं आणि मग तुम्हाला भेटू. सुनो ना ये मंदिर के बारे में कुछ बताओ ना. ये मंदिर के बारे में बहुत सारी चीजें अंकल ऐसे सुना है मैंने कि वो काल भैरव को जो पिलाते प्रसाद वो कुछ बचा तो हम लोग को पीना पड़ता है क्या? वो तो थोड़ी सी देकर आपको दे देंगे.
अब आपको पीना है तो आप चाहो तो एक ढक्कन प्रसाद के रूप में पी लो, और चारा थोड़ा सा हल्का फुल्का दिमाग सन्नाटे में लाना। और जो पीता नहीं है वो जो नहीं पीता तो एक ढक्कन प्रसाद ले लो। पीना ही पड़ता है, प्रसाद अनिवार्य नहीं है, ऐसा नहीं ना, नहीं पिया नहीं तो कुछ नहीं ना। सकता है, बाकी प्रसाद भी मिलता है वहाँ, वो पी लीजिए। जो प्रसाद है थोड़ा सा यूं करके यूं कर लो। आता आपण आलोय मंदिरामध्ये, वृद्धकालेश्वर हे मंदिर आहे. दर्शन वगैरे घेतलं, हे तिथं लागलं. आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. गळ्यात शोभती रुद्राक्ष माला, 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 पायात खडवा छान, पायात खडवा छान 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 छान. आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. नमो पार्वती पते. तर आताच आपण हनुमान मंदिरामध्ये बसलेलो. काय वाटतं आपल्याला इकडचा अनुभव आणि वातावरण काय सांगा? वातावरण बोलत एकदम जबरदस्त वातावरण आहे, पूर्ण शांतता वगैरे, मस्त थंडीगार हवा वगैरे येते, वातावरण एक नंबर आहे. प्रसन्न वाटतं इकडे आलं, एकदम प्रसन्न वाटतं इकडे आला. आयुष्यामध्ये एकदा तरी उज्जैनला आलंच पाहिजे, उज्जैन दर्शन घेतलंच पाहिजे. तर जय, काय सांगशील इकडच्या वातावरण, इकडच्या माहोल बद्दल? सुंदर असं आहे इकडे. आपण जर येतोय, माणसांनी एकदा तरी यायलाच पाहिजे महाकालच्या नगरीमध्ये, कारण इकडचा हा राजा आहे, महाकाल राजा. इथे कोणीच मोठं नाही, आपण सर्वसामान्य माणसांनी यायलाच पाहिजे. खूप सुंदर असं बघण्यासारखं आहे इकडे, आणि एकदा महाकालचं दर्शन घेतल्यानंतर मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आपण व्लॉगमध्ये दाखवूच, आपण मन प्रसन्न आहे. आपण कसं भजन वगैरे केलेलं आहे. तर सध्यापुरती हर हर महादेव, हर हर महादेव. आता आम्ही निघालोय रामघाटाच्या दिशेने. ते बोलतात की स्वयं राम इकडे आले होते, म्हणून त्याचं नाव रामघाट असं ठेवलेलं आहे. तर गाईज आपण गल्ल्या गल्ल्या फिरत आलोय. अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. तर गाईज काही कारणास्तव आपल्या तिकडनं जाऊन देत नव्हते, पण हा आहे रामघाट. रामघाट त्याला बोलतात रामघाट. आपण आलोय रामघाटामध्ये, बघू शकता इथे. तर जय, इथे बोलतात प्रभू श्रीराम स्वयं येऊन गेले. हो, स्वतः प्रभू श्रीराम काही वर्षापूर्वी, म्हणजे आता एक अगणित वर्ष आहेत ते, त्या वर्षापूर्वी स्वतः प्रभू श्रीराम इथे येऊन गेलेत, म्हणून या वास्तूला, म्हणजे या ठिकाणाला नाव दिलेलं आहे रामघाट. ओके. तर असा हा इतिहास आहे. असा या रामघाटाचा इतिहास आहे. इथे स्वयं राम प्रभू श्रीराम येऊन गेले, त्यामुळे या ठिकाणाचं नाव रामघाट म्हणून ठेवण्यात आलेलं आहे. ये अवंतिका नाम से विख्यात तीर्थ भूमि है. महाकाल यहाँ पे जो ज्योतिर्लिंग है, 12 ज्योतिर्लिंगों में से एक ज्योतिर्लिंग है. ये स्वयंभू ज्योतिर्लिंग है, जो महाकाल स्वयं यहाँ प्रकट हुए थे. यहाँ पे वरदान है कि जो यहाँ दर्शन करता है, महाकाल की परिक्रमा करता है, महाकाल के दिव्य स्वरूप का ध्यान करता है, तो उसकी कभी अकाल मृत्यु नहीं होती है. रामघाट जो है, यहाँ चित्रगुप्त का मंदिर है, धर्मराज का मंदिर है, जो काफ़ी प्राचीन मंदिर है, 5000 वर्ष पुराना प्राचीन मंदिर है. रामघाट राजा दशरथ के लिए भगवान राम पिंडदान करने आए थे,
अपने पूर्वजों के लिए उन्होंने यहाँ तर्पण किया था, अपने पूर्वजों की मुक्ति के लिए यहाँ पे उन्होंने जप किया था, तप किया था, ब्राह्मणों का सत्कार किया था, तो उस वजह से यहाँ का नाम रामघाट पड़ा। यहाँ पे चिंतामन गणेश है, यहाँ पे काल भैरव है। बताते हैं चिंतामन गणेश के दर्शन करने मात्र से यहाँ जो दिव्य दर्शन करता है उनके परिवारजनों के, उनके कष्ट और रोग नष्ट हो जाते हैं, उनकी चिंता भयों का नाश हो जाता है, परिवार के लोगों में सुख शांति समृद्धि रहती है। इस तरह की यहाँ की विख्याता है। और जो बोलते हैं कि यहाँ स्वयं राम आए थे, वो बात सच है? सच है ना, इसीलिए तो रामघाट पड़ा। मैंने बताया ना कि अपने पूर्वजों के लिए। चिंतामन गणेश यहाँ से आप जाओगे, यहाँ से 5 किलोमीटर दूर है। ऑटो वाला आपको ऑटो कर लो एक, यहाँ से बाहर निकल के वो सब उज्जैन भ्रमण करा देगा। और ये जो है धर्मराज चित्रगुप्त, वो उनके बारे में कुछ यहाँ पे ये बताते हैं कि भगवान जब दर्शन करने आए थे, पितरों का उन्होंने यहाँ पूजन किया भगवान राम ने, तो यहाँ पे चित्रगुप्त और धर्मराज की गोली से, न गन की मोचार से, न बम का बारूद से, बंदा डरता है तो पर्वतदिगार से। तो यहाँ धर्मराज और चित्रगुप्त जी की उन्होंने स्थापना करके और पूर्वजों के लिए प्रार्थना की थी। जो दशरथ को पिंडदान नहीं कर पाए थे जब वो वनवास में थे, तो दशरथ के लिए वो प्रेत क्रिया जो करना चाहिए थी पिता की, वो नहीं कर पाए थे। तो जब वो 14 वर्ष के वनवास में थे तो उन्होंने पिंडदान रामघाट पे किया, गया नदी में किया। उसी में से एक तीर्थ स्थान है और उन्हीं के हाथ से ये स्थापना धर्मराज की और चित्रगुप्त जी महाराज की है। अच्छा, सुना मंदिरों का इतिहास वो देखो ना, ये शमशान है इधर की, वो वो चक्र तीर्थ शमशान है। वो उसका क्या इतिहास है? वो बताते हैं कि चक्र तीर्थ शमशान अनादिकाल से स्थापित है। राजा विक्रमादित्य के कई पूर्वजों का वहाँ पे कार्य हुआ, कई महान हस्तियों का, कई साधु संतों का। वहाँ पे बताते हैं कि 24 घंटे चिता जलती रहती है। वहाँ पे भगवान काल भैरव भी विराजमान है, जो अष्ट भैरव में से एक भैरव वहाँ चक्र तीर्थ में विराजमान है, जिसकी सेवा बम नाथ जी महाराज करते हैं। आप उनको जानते हो, ऐसा इतिहास है वहाँ का। तर गाईच आता आपण उज्जैनवरनं निघालोय. तर उज्जैनला असा प्रॉब्लेम झाला की मोबाईलच आपला स्विच ऑफ झाला, कारण चार्जिंगच नव्हती. रात्री मोबाईलच चार्जिंगला नव्हता लावला, त्यामुळे मोबाईल स्विच ऑफ झाला. त्यामुळे आपल्याला काय करता नाही आला. सो आता आपण इथनं निघाले उज्जैनवरनं. थोडीशी मेहनत पहिल्यांदा मेहनत करायची घेतली. अख्ख्या जर्नीमध्ये एकदा पण मेहनत नाही घेतली. आज फक्त पहिल्यांदा मेहनत करायची घेतली. मेन खालचे सगळं तो टेन्शन नाही गाड्या जावा टाका टायर पण घे. आता आपण थांबलोय जेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज. तर जाऊया आपण आता, पेट पूजा करूया. मिडवे इथे गार्डन वगैरे आहे छोट्या मुलांसाठी. बरं जा, तुझ्यासाठी इथे गार्डन आहे, तू जाऊन खेळू शकतोस. मग यार छोट्या मुलांनाच विचारतो. चला जाऊया, आपण जाऊया. इथे जेवण वगैरे करूया. जेवण वगैरे केलं की लगेच इथनं निघूया आपण पुढच्या दिवशीसाठी. स्वतःला आज आपल्या भावाचा बर्थडे आहे. त्याला उदंड आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा. तर आजचा दिवस हा प्रणय ब्रो साठी खूप शुभ जावो अशी महाकाल चरणी प्रार्थना. साई राम ब्लेस यू प्रणय ब्रो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर इथे असा एकच देव आहे, तिथे 3 देव बसले, ब्रह्मा विष्णू आणि महेश.
जय त्र्यंबकनाथ. गाईज आता आपण घेणार होतो केक, बट केक एवढा मोठा केक संपणार नाही, हाफ KGचा. तर त्यामुळे आता आपण भावाच्या बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी 2 पेस्ट्रीज घेतल्यात. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रणय, हॅपी बर्थडे टू यू. तर गाईज गुड मॉर्निंग, कसे आहेत तुम्ही? तर आता आपण आहेत इगतपुरी, द फॉक्स सिटी. बघा, या कारणामुळे या शहराला फॉक्स सिटी असं नाव देण्यात आलेलं आहे. गाईज आता आपण पोहोचले फायनली घरी. तर आता नडगावला आहेत आपण, तर जाऊयात आपण. तर चला भेटूया अशात पुन्हा धमाल व्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब. सो चला, बाय बाय.